भांडूप रेल्वे स्थानक परिसरामध्ये मुंबईसह महाराष्ट्र वाचवा कृती समितीकडून स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली आहे। महाराष्ट्रामध्ये निवडणुकांसाठी पक्षाकडून मराठी उमेदवारांनाच उमेदवारी द्यावी या मागणीसाठी ही मोहीम राबवण्यात आली। 18 शहरांमध्ये या कार्यकर्त्यांनी स्वाक्षरी मोहीम हाती घेतली होती। कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा सरकारी साखर कारखान्यामध्ये राष्ट्रवादीनं एकतर्फी बाजी मारली। राष्ट्रवादीला 19 सत्ताधारी पक्षाला फक्त 2 जागा मिळाल्या। लोकसभा निवडणूक कामासाठी 24 तासात हजर व्हा, अन्यथा गुन्हे दाखल करणार असा कडक इशारा पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिलाय। पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेकडून आगामी लोकसभा निवडणुकीच्या कामकाजासाठी मनुष्यबळ द्यायला टाळाटाळ होत असल्यानं हा इशारा देण्यात आलाय। पुण्यातील कोरेगावमध्ये शौर्यदिन कार्यक्रमाची आढावा बैठक झाली। या ठिकाणी 1 जानेवारीला शौर्यदिन साजरा होणार आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 20% अधिक लोक जयस्तंभाला अभिवादन करतील अशी शक्यता आहे। त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना नियोजनाचा आढावा घेतला। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस। नवी दिल्लीत छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय स्मारक उभं करावं अशी मागणी खासदार उदयनराजेंनी पंतप्रधानांकडे केली आहे। शिवाजी महाराजांचं चरित्र आणि कार्य जगासमोर नेण्यासाठी तसंच हे स्मारक नव्या पिढीला प्रेरणा ठरेल असं उदयनराजेंनी म्हटलंय। त्यांच्यासोबत खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरही यावेळी उपस्थित होते। मुंबई हायकोर्टानं सामाजिक कार्यकर्ते गौतम नवलखांना जामीन मंजूर केलाय। एल्गार परिषद प्रकरणी गौतम नवलखांना अटक झाली होती। सुप्रीम कोर्टानं गेल्या वर्षी नवलखांना त्यांच्या घरी नजरबंद करण्याचे आदेश दिले होते, तर आता मुंबई हायकोर्टानं 1 लाखांच्या जातमुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर केलाय। दरम्यान NIAनं या आदेशाला विरोध केलाय। विकासाचा ध्यास म्हणजे